अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या 2-3 महिन्यात 58हून अधिक बिबट्यांना जेरबंद करण्यात आले। त्यातील बहुतांश बिबट्यांना निसर्गात मुक्त करण्यात आले। मात्र पारनेरसह विविध वनविभागाच्या नर्सरीमध्ये अद्यापही काही बिबटे पिंजऱ्यात आहेत। पारनेरच्या वनविभागाच्या नर्सरीत सध्या 8 बिबटे पिंजऱ्यात ठेवण्यात आले। सध्याच्या प्रचंड उन्हामुळे हे लोखंडी पिंजरे तापत असून बिबट्यांना उष्णतेचे चटके सोसावे लागतात। दीर्घकाळ पिंजऱ्यात राहिल्यामुळे या वन्यजीवांचं शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडण्याची तसेच ते आपला मूळ अधिवास विसरण्याची भीती वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली। प्राण्यांचे हाल थांबवण्यासाठी या बिबट्यांना तातडीने त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यावे अशी मागणी आता जोर धरते। पारनेर तालुक्यामधल्या वडगाव सावता या गावी 21 बिबटे छोट्याशा पिंजऱ्यामध्ये कैद आहेत ही माहिती आम्हाला एक 8 दिवसापूर्वी कळाली। साधारणतः 4 महिन्यापासून बिबटे त्या छोट्याशा पिंजऱ्यामध्ये कैद होते। प्रत्यक्ष त्या ठिकाणी आमची टीम गेल्यानंतर जेव्हा त्या बिबट्यांची पाहणी केली तर त्यावेळेस असं आमच्या लक्षात आलं की गेल्या 4 महिन्यामध्ये एकदाही व्हेटरनरी जे बिबट्यांचे डॉक्टर असतात स्पेशलिस्ट एकदाही त्या ठिकाणी त्या बिबट्यांची पाहणी करण्यासाठी आले नाही। त्याचबरोबर 2 बिबट्यांची जी तब्येत आहे ती खालावलेली आम्हाला दिसली। त्याचबरोबर आम्ही पर्यावरण प्रेमींनी त्या ठिकाणी दखल घेतल्यामुळं स्थानिक वन विभागाने त्या बिबट्यांची रवानगी 2 वेगवेगळ्या ठिकाणी केली आणि त्यापैकी एक ठिकाण म्हणजे गाजदीपूर त्या ठिकाणी आज आमची टीम गेल्यानंतर 8 बिबटे त्या ठिकाणी आढळले आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये म्हणजे पूर्ण उन्हामध्ये ते बिबटे होते आणि त्यांना काही बिबट्यांना पिण्यासाठी देखील पाणी नव्हतं। एका बिबट्याच्या डोक्याला देखील जखम आहे। अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी ते भर उन्हामध्ये ठेवले होते। तर हे पाहून आम्हाला खूप वाईट वाटलं। त्याचबरोबर स्थानिक वन विभाग जो आहे तो बिबट्याच्या अधिवासासाठी प्रयत्न करत नाहीये। त्याचबरोबर पाणवठे बिबट्यासाठी पुरेसे नाहीयेत आणि त्यामुळं बिबट्याची जे मायग्रेशन आहे ते मानवी वस्तीमध्ये होत आहे। त्याचबरोबर गवताळ परिसंस्था जी आहे त्यासाठी आपल्याकडे काम केले जात नाही। स्थानिक जे झाडं आहेत त्याच्यासाठी पण आपल्याकडे काम केलं जात नाही। त्यामुळे एकंदर ह्या सगळ्या गोष्टींवर जर काम केलं तरच बिबट्यांचा समस्या दूर होणार आहे आणि हे बंदिस्त केलेले बिबटे जे आहेत ते तात्काळ वन विभागाने मुक्त करावेत किंवा मोठी जागा त्या बिबट्यांना आयस्पेस राहता येईल अशी जागा उपलब्ध करून द्यावी। कारण छोट्याशा जागेमध्ये इतके महिने 4 महिन्यापासून ते बिबटे आहेत आणि त्याच्यामुळं एकंदर त्यांची शारीरिक आणि मानसिक त्रास त्या बिबट्यांना होतोय आणि त्यामुळं त्यांचा अधिवास विसरण्याची शक्यता आहे। त्यामुळं वन विभागाने तात्काळ या गोष्टीमध्ये लक्ष घेऊन स्थानिक मंत्री महोदयांनी याच्यामध्ये लक्ष घालून हे प्रकरण बिबट्याच्या दृष्टीने तात्काळ शांत करावं।